वाले का काल्या लयच खोल गड्डा खणला रे. अबे आता संडास बांधा लागते तर गड्डे मोठे खणास लागते भाऊ. सोच खड्डा पाहिजे तू. आता का हितभर खड्डा खणून काल्या काय त्यात कांडे देणार का? अरे बा लुटेचेच ठेवतात ना रे बा. लुटेचेच ठेवतात ना कास्त करायला दोन आहे तो. अरे 500 रुपये गड्डा घेतला ना बा त्यानं. 500 रुपये गड्डा. अरे बेकार का लयच महाग पडला रे. अरे मले बोलावं लागत होतं. म्या खणून दिले असते. राहू दे रे खलीच्या पोळच्या. तुला का भाजला पापड मुळत नाही. तू देशील का त्याला गड्डे खणून? आण किती पापड आणतं दाखवत तुला मुळून. अरे बंटू भाई बहुत पैसा लग रहा है ना बंटू भाई. देखो ना खुश होगा तो दो ना 1-2 लाख. अबे त्याचीच तर खरकटी आहे तो. लोकांची काय होईल. उसके बाद खुद तो पैसा नाही आहे कालू भाई. पिठात पाणी टाकून पिऊ राहिला तो 3-4 दिवस झाले. अरे सॉरी बंटू भाई. असं माझ्याजवळ पैसे आहेत नाही. तू जर काय कुठचा अंबानी या पोट जायस. अरे त्या दिवशी लहान लहान पोराच्या हातचे चॉकलेट हिसकून खाल्ले ना त्या. अबे ते प्रेम असते रे माणसाचं. प्रेम काही नाही. मा म्हणणं आहे त्या लहानच्या जीवाचं कायलेच घ्या लागते बाजूले. त्यांना आपुलकी वाढते. तुला समजत नाही बावल्या. अरे प्रेम नाही त्याला उसले धंदे म्हणतात. उसले धंदे. अरे सोन्या. अरे बोला बुधन लाला लय दिवसाबाद दिसले. सांग ना काय म्हणतं. अरे काय नाही रे सोन्या. कसं आपल्या बुडी तब्येतले का बिघडले अचानकच. तर तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. बरं त्यात मग मी का करू. अरे नाही तिला कसं दवाखान्यात घेऊन जायचं होतं. चाललं म्हटलं ताई गाडी घेऊन. नाही रे बुधन लाला कसं ले का मला बैलगाडी हाणता येत नाही. तू मला गाडी झाल्यावर म्हणून राहिला का डायरेक्ट. माझ्या घरी गाडी आहे पण मला चालवता येत नाही. मला जर का काही काम असलं ना बुडा तो ड्रायव्हर ठेवायला आणि पिंट्या बस त्याला घेऊन जात असते वा. अरे लाला त्याला का नाही बैलगाडी सोड सायकल बी चालवता येत नाही. बहीण मायले बंट्यात मुका बसत जा बरं. अर्थात 2 वयस्कर माणसं बोलू राहिले त्यात लहान लहान लेकरांना जबर नाही करावं. आले 2 वयस्कर माणसं आम्ही काय का बाया हो का. अरे आम्हाला माहित आहे का आम्ही होतो पाहिले. ये ना झुडपा ते दाखवतो. हळले का तोडा नको लागत जाऊ तू. निघणं बे इमलच्या पुड्या खाऊ खाऊ नागपुरी खर्रा खाऊ सगळं तोंड सडलं नाही. वास मारते सगळा तोंडाला. काय तोंडाजवळ हवे. मी काय म्हणतो बुधन लाला आल्या मला तर काही गाडी जमत नाही. पण तू काय कर एखादा ड्रायव्हर पाय आणि आपली गाडी घेऊन जा बा बिंदास. सांगा राजा आता इतक्या गडबडे ड्रायव्हर कुठे पाव. या बंट्याला गाडी गिडी नाही जमत का. अरे आपल्याला आपण हेली ऍक्टर चालवतो. सांग रे सोन्या जाऊ का घेऊन. आला मोठा हेली ऍक्टर चालवणारा. अबे तू पक्का का ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेस. तुला तर मी मग गाडी अंदर काय गाड्या सावलीत बी उभानी करायचं. अबे तुला रस्ता पाहिजे सा नाल्या नुल्याचा सरळ ढेकला ढाकलाचा वावर. तुला जर का गाडी दिली तुझं गाडीचं कामच काढतं. अरे मग त्यात काय मोठी गोष्ट. हँडल आणि ब्रेक तर सगळ्या सारखंच असते. अबे त्या गाडी तरी पाहिली का माही. अरे पॉवर स्टेरिंग आहे तिला पॉवर स्टेरिंग. जरा टुचकून गेलं की बुचकून हालते. जसं काय आम्ही कधी पाहिलंच नाही. अबे आताच मॉडेल आहे बे हे काय आता आलं हे पॉवर स्टेरिंग. आपण जुना गटेल म्हणून हो गटेल. असा गुरुंग इकडून फिरून तिकडून कट गेट मारून असे सणा पिरी दाखवण्यात पोचत द्या माहिले. सांग फक्त नेऊ का. राहू दे ना बा तू राहू दे ना. तुला एका दमान 5-6 जणांची तेरवी खायची का गावातल्याची. अरे तसाच तर आपण गाडीच आहे भीमानी गाडील. तू 5-6 जणांची ठोकशील. जाऊ द्या बाबा मग आता काही बोलत नाही बुडचं. गात वा बुडं वाचली की रातचा गोंधळ बरा होता. अबे तू मला गाढव म्हणून राहिला का बे. नाही मी तुला गाढव नाही म्हणून राहिलो. मी गाढवाला गाढव म्हणून राहिलो. असं असेल तर ठीक आहे मग. हे पागड्या लाला मला तर काय मग बापाने गाडी चालवता येत नाही. मग बापाने मला जर का कुठे जायचं असलं आम्ही त्या पिंट्याला बोलावतो. तो आम्हाला नेऊन सोडते. मी काय म्हणतो चाल मी तुझ्यासोबत येतो. त्या पिंट्यांना गोटमोड करून देतो. चाल ना बा बरं आहे तिकडे. मी कसं त्याला काय त्याचं रोजी गिजी द्यायची ते बी देतो ना त्याला. चाल मग येऊ आपण. हो मला खुश खाला खुश खास खिस. आला खुश खाला खिस. अरे बोला रे मांडकेत काय म्हणता. काय चालू आहे आजकाल. काय रे बा मजेत. हा का आईचा चष्मा लावला द्या तो ऑपरेशनचा. अबे तोंड चांगलं नाही तर गोष्ट सुधी करत जाय. बंट्या अरे कोणता विषय चालू आहे. तो कोणता विषय घेऊन राहिला होय मागे मला बोल दे. अरे पिंट्या या बंट्याची गोष्ट कानावर घेऊ नको. मी काय म्हणतो ते ऐक. बोल ना बा बोल. तू काय बोलता तूही बोलून घे. मी काय म्हणतो या आपल्याला बुधन लालाची माय कशी बिमार आहे. मी काय म्हणतो आपली गाडी घे आणि थोड्या त्या मायला घेऊन जाय ना. तो काय तुला रोजी ते देते बा. अरे सोन्या भाऊ तुला खरं सांगू का. अरे लगा म्हणजे काय पाठ दुखू राहिली. अरे अशा उसन भरल्या रोज दुखू राहिले का. एरंडीच्या तेल देऊ का म्हटलं मालिश करून त्या पाट्याची. अबे माय तेल निघलं म्हटलं गाड्या चालू. अबे असा नको म्हणू बेले का पिंट्या. अरे त्याची माय सिरियस आहे रे का घेऊन जा ना तेवढं. नाही ना का सोन्या खरंच नाही ना जमतच नाही का. अबे सोन्या त्या लोणी तूप लावून काही फायदा नाही. अरे लय हरामखोर असतात आजकालची. आजकाल अडती पाहतात अडती. तुला म्हणून राहिलो मी जाऊ का घेऊन. अरे तुला गाडी जमत नाही ना सांगू किती वेळा. जाशीन एक करायला होतीन 2. मग आता काय दुसरा मार्ग. आता एकच मार्ग दिसू राहिला भाऊ मला. ॲम्ब्युलन्सला फोन लावा लागते डायरेक्ट. एक काम कर फोन काढ आणि ॲम्ब्युलन्सला फोन लाव. डायरेक्ट ॲम्ब्युलन्स तर बोलावतो आपण. काय रे बुधन लाला चालीन ना ॲम्ब्युलन्स चालीन ना.
काही चालते, काही टेन्शन नाही म्हणा त्याचं. अरे पण अशा गोष्टीसाठी ॲम्ब्युलन्स येणार का? अरे आपण सांगू ना ऍक्सिडेंट झाला म्हणा. ऍक्सिडेंट कोणाचा ऍक्सिडेंट झाला? अरे आपल्याला सांगायला काय जाते, आल्या सांगून देऊ, दुसऱ्या गाडीत टाकून नेलं मग आम्हाला येऊ जातात लोक, याच्या आईला घेऊन चालले जाऊ. वा आले का, हे बी बळी आहे म्हणा. बरं बरं मान लावा फोन, मी बी फोन लावतो. डायरेक्ट कसं गाडी आली, ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्स मध्ये टाकूनच घेऊन जाऊ. ओके, काम झालं. अर्ध्या घंट्यात ॲम्ब्युलन्स हजर आहे. बुजवला तू तर आईला घेऊन बस स्टँडवर आहे, म्हणजे कसं आले की तक्रार तिकडून रवाना करता येते. होले का येतो मी. धन्यवाद धन्यवाद तुमच्या दोघांचा. अबे पिंट्या फिंट्या हरामखोरा, अरे गावातल्या लोकांच्या कामानेच पडत तू तू कायचा ड्रायव्हर रे? एवढंच पाणी येतं तर जाय ना, शिकणं स्वतः. तू काय रे पालू खुशा, स्वतः घरी गाडी अजून शिकला नाहीस आहे ना? तू बी आठवण ठेव बाबू, जर का तू दुसऱ्याला मदत करशील तर दुसरे ताई मदत करतील. एखाद्या दिवशी असा फसशील का नाही, ना कोणी वाचवणार ना कोणी तुला त्यातून बाहेर काढणार. कूल डाऊन बंटू भाऊ, कूल डाऊन. तू तर शिल्लक चबर करूच नको पालू खुशा. त्या घरी गाडी असून गाडी नाही शिकला आता लाव. अरे आता लागतं ना इमान उडवलं असतं नाही. आता त्या अंदरला गब्बर सिंग जागवला. चाल आजच जाऊ आपण, आजच अकोल्याला जाऊ आणि आजच ड्रायव्हिंग क्लासेस लावून देऊ. तुम्ही चाल माझ्यासोबत. तू असं काय बा पाय, पण मी ड्रायव्हिंग क्लास शिकतो घरी, पण माझ्यासोबत तू येत जा बरं. हो काय विषय आहे का त्यात? चल. अबे लेका बनट्याला का लेका, पण माहीत लय फाटते गाडी चालवायला रे लेका. म्हणूनच लेका माझी घरची गाडी असून अजून मी शिकलो नाही. तू टेन्शन नको घेऊ, मी दामन घेतो घरचा आणि मच्छी धागा घेतो. जर ती फाटली तरी शिवून काढतो. चाल बा मग आता लावतोच छातीला माती. असं काही चाल. हे पागळा सोन्या, ह्या 1 नंबरचं ड्रायव्हिंग स्कूल तो सिद्धे आहे की नाही, तो बी अटी शिकला होता. सिद्धे बी अटी शिकला होता. दे ना मग आवाज दे ना. एक्सक्यूज मी मालक, ओ मालक. चला रे पुढे सर, का पुढे चिल्लर नाही. काय लेखा बनते तू इथं, कोणी इज्जत नाही करत रे. तुला का आवाजावरून भिकारी समजू राहिले लोक. भिकारी समजले का? अरे कस्टमर आहो कस्टमर. अरे कस्टमर नाही ना, स्टुडंट आहो ना आपण, स्टुडंट. अरे सोन्या भाऊ ते मला माहिती आहे आपण स्टुडंट हा म्हणून, पण 2 वेळा चुकून बाप होता राहिलास ना तू. अरे अशा धोळ माणसाले स्टुडंट म्हणे सर मले लागू राहिली. हे पागड्या म्हणते अडीच तर चुकतेले का तू? अरे बघ शिकायचं कोणतं वय नसते, कोणत्याही वयात माणूस काहीही शिकू शकते. सध्या माझ्या वयच काय आहे रे, 30-35 वर्ष, जास्त नाही. अरे बापा जाऊ दे बा. अरे हाय का कोणी? बोला काय होतं? अरे नाही म्हटलं, आम्हाला 4 व्हीलर गाडी शिकायची होती. जमते ना, शिकवतात ना? अरे हो, गाडी पाहून हेलिकॉप्टर पर्यंत सगळं काही शिकवतात. नाही आपल्याला हेलिकॉप्टर सगळं जमते म्हणा. या पोराला शिकायचं होतं. बरं बरं. काय नाव काय म्हटलं तुमचं? सोनू पाटील म्हणजे या दिदड्या वाघाला. आता हिजडा कोण आहे? अबे हिजडा नाही बे, दिदडा. दिदडा निर्भीड म्हणजे मी. मास्तर साहेब या काय हिजड्या नाही दिदड्या काय रे? जे काय असेल ते याला शिकवा लागते बाप्पा. 8,000 रुपये कोर्स आहे आपला. नाही काय कमी जास्त नाही होणार का त्यात? त्यात काय विषय आहे, तुम्ही मन सांग तेवढं जास्त करू आपण. हो तशातला विषय नाही म्हटलं. काही डिस्काउंट डिस्काउंटचं म्हणता का? जाते 1,000 रुपये तुम्हाला सूट. पण मी भाऊ टप्प्याटप्प्याने देणार पैसे. काही विषय नाही, उद्या या तुम्ही, 1 टप्पा घेऊन या आपण. का हो मास्तर साहेब, तसं किती दिवस लागते म्हटलं मला गाडी शिकायला? 1 महिना लागेल राजू. 1 महिना लागेल का अजून? अरे बा, मग आता त्याला प्रोसेस आहे, त्याची प्रोसेस करावी लागते सगळी. ती का मॅगी आहे का 2 मिनिटात केली आणि खाल्ली? तुमच्या आधी काय काय शिकवतात हो अधिक? आमच्या आठी सगळं शिकवतात. तुम्हाला काय शिकायला लागते? मला त्या हातावरल्या शेव्या कशा बनवतात हे शिकायचं होतं बा. अरे काय ना मा तोंड खोलायला लावून राहिला रे. मला जसं वाटतं तू समजदार होऊ राहिला, तू अधिक बालील बुद्धीसारख्या गोष्टी करतले का? तू मा विश्वास जरा काही इन्क्रीज नेसू देस. इन्क्रीज इंग्लिश. हे पा मास्तर साहेब, याच्या नादी लागू नका. मला काही नाही ते जमणार नाही. तुम्ही म्हणसान की बा आम्ही 10-15 जण एका गाडीत घालतो, 5-5 मिनिटं 2-2 मिनिटं शिकवतो, ते जमणार नाही. मी मस्त मन सोक्त 15-20 मिनिटं गाडी चालवणार. तुम्ही अर्धा घंटा चालवा ना हो. का हो? हे बुलेट शिकवायचे किती रुपये घेता हो मग तुम्ही? हे चिंदूकसाठी आपण कोणत्या कामाला आलो, भल कोणते येडचा आहे का काय म्हणतात? अबे दिसली बुलेट म्हणून म्हटलं हे शिकवत असतील तर शिकतो. माझ्या डोसक्याचा पारा तपून नको ती बरं बनत्या. आता लेखा लय झालं तू मार का हार का गोष्ट करून राहिला भाऊ. तुला उलटा लटकून त्या कपाळावर टाइम लावून चापटा मारणार आहोत. ते जरा जाऊ द्या, मग येतो आम्ही म्हटलं उद्या येतो. या तुम्ही उद्या या. आमचे पांडे सर तुम्हाला शिकवतात बरोबर. म्हणजे तुम्ही नाही शिकवत? नाही नाही बाबा, आम्ही त्या ट्रेन टीचर ठेवले शिकण्यासाठी. मी फक्त वाटतं मारला का हो. असं उद्या पांड्या शिकवते का आम्हाला? पांड्या यस पांडे सर. चाल मग. पण काय म्हणगळा सोन्या बोल्या रे, बुलेटले टाप होतल्या, मला आवडली. त्याला विचारलं काय इकते का तू? अबे नंग जोटा, तुला घालायला कपडे नाहीत पण तू बुलेट इकत घेतं का? अरे 2-3 लाखाची जिंदे. अरे मायले एवढी महागाई वाढली का आता? काय वाटतं तुम्हाला, हा सोन्या गाडी शिकवू शकेन का? आमच्या एजन्सीला बी लावते ताला.
काय होते याचं उत्तर तुम्हाला पार्ट 4 मध्ये भेटूनच जाईन. हा पार्ट 3 आहे. ते कोंबडा पार्टी पाहिली ना, त्याचाच आहे हा पार्ट. कसं काय उरालं हे त्याचीच सिरीज आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.